छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक असा निकाल समोर आला। येथे भाजपा हा मोठा पक्ष ठरला आहे, तर एमआयएम या पक्षाने एकूण 33 जागांवर विजय मिळवत दुसरा क्रमांक पटकावला। दोन्ही ठाकरे गटांना मात्र जबरदस्त धक्का सहन करावा लागला। राज्यात एकूण 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे। या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। 15 जानेवारी रोजी निवडणुकीसाठी मतदान झाले होते। दरम्यान या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती, कारण या ठिकाणी भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते। या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। दरम्यान आता या ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवल्याचे स्पष्ट झाले। या निकालाची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरात एकूण 115 जागांसाठी मतदान झाले होते। 15 जानेवारी रोजीच्या मतदानानंतर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते। आता या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे। या निवडणुकीत भाजपला एकूण 58 जागा मिळाल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही चांगला जोर लावला होता। शिवसेनेची मात्र येथे निराशा झाली आहे। शिवसेनेला फक्त 12 जागांवर समाधान मानावे लागले। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फक्त 6 जागा मिळाल्या आहेत। एमआयएम पक्षाने मात्र येथे मोठी कमाल केली। या पक्षाला एकूण 33 जागा मिळाल्या आहेत। काँग्रेस पक्षाला फक्त 1 जागेवर विजय मिळवता आला, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 1 जागेवर विजय झाला असून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या एकूण 4 जागांवर विजय झाला। भाजपने एकूण 115 पैकी 58 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे। त्यामुळे येथे भाजपचा महापौर होणार आहे। कधी काळी छत्रपती संभाजीनगर हे शिवसेना या पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता। आता मात्र महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा किमान 15 जागांवर विजय होईल असे मानले जात होते, परंतु शिंदे यांनाही तशी किमया करता आली नाही। उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा निकाल फक्त धक्कादायकच असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे शिवसेना पक्ष फुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नुकसान झाले। यामुळे भाजपाला चांगला फायदा मिळाला आहे। भाजपाचा महानगरपालिकेत महापौर होणार यात आता दुमत राहिले नाही। छत्रपती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।